हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक. बघा आता मी एवढीशा थोड्याशा जागेतच कांदे वाळू घातलीत. मी आता भरायला लागले कारण आबाळ आले तर भरून घ्यावं म्हटलं. पाऊस चालू आहे का? अवकाळी पाऊस चालू आहे सध्या, गारपीट चालू आहे सध्या. ते आमचं किचन रूम आहे. मी एक परकर पुलक शिवलंय काल, लय सुंदर शिवलंय. त्यांना काल म्हणजे द्यायचं होतं गुढीपाडव्या दिवशीच. मी पटकन रेडी करून त्यांना काल दिलं. माझे कांदे भरायचे, मला अजून दुपारचं जेवण करायचे. मिरच्या निवडून ठेवल्यात, मिरच्या चटणी बनवायची अजून. तर तेवढी बाहेर गेली आमची आणि कांदे भरायचं चालू आहे. बस रे, ओ माय गॉड, बसत नाही तर पण हा मोबाईल. ओके. अरे यार, कमीत कमी असं तरी बसायला पाहिजे नाही ना. नसलेले कांदे निघतात सगळे. मेरी सपनों की रानी. अरे बापरे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राम राम. अरे बापरे, म्हणजे मी आमच्या रानातले कांदे आहेत. त्यावेळेस काही कांद्याला भावच नव्हता मैत्रिणीनो. 10 रुपये किलो कांदा गेला, 10 रुपये किलो असतंय वय. काय शेतकरी लोकांना तर सगळं 3-3 एकर नांगरूनच टाकलंय कांद्याचं रान. कसं करावं, कसं शेतकऱ्यांनी जगावं सांगा. अवकाळी पाऊस यायला लागलाय, गारपीट पडायला लागले. कांदे भरते मग जेवण करते. काल मी पहिल्यांदा सण केलं, संक्रांत वगैरे सण. पाठीमागं ते सण मी केले नव्हते कारण लहान बेबी होतं त्याच्यामुळे नव्हतं केलं मी. थोडी मोठी झाली आता, लई दिवस झालं म्हणलं तुला पण आमच्या खायचे असते पुरणपोळीचा स्वयंपाक. त्याच्यामुळं म्हटलं होतं करावा, मग केला. तर ड्रेस शिवला काल. परकर पुलक्याची शिलाई मी 400 रुपये शिलाई घेतली बघा. अजून मला 2 साड्या रेडी करून द्यायच्यात. ते बी गुढीपाडव्याच पाहिजे होते, तर मी त्यांना सांगितलं ज्यावेळेस काम लागेल त्यावेळेस विहीर खोदायची का म्हणलं. आधीच तुम्हाला सांगायला येत नाही का म्हणलं. मिळणार नाही म्हणलं गुढीपाडव्या दिवशी तुम्हाला साडी, नंतर न्या म्हणलं. मग असं करते. मग परवा दिवशी मी रात्रभर जागरण केलं होतं. 2 वाजेपर्यंत जागरण केलं. परकर पोलक शिवलं. तेवढं मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवते. हां, फोटोमध्ये दाखवते. खूप छान पद्धतीने पहिल्यांदा शिवलं. म्हणजे ते लुजर टाकून, हे मी पहिल्यांदा लुजर टाकून शिवलं होतं, पण तसं टाईप डिझाईन केली पहिल्यांदा. सारे परकर पोलक शिवत असते मी, असं करते. बघा, पोता भरून कांदा आणलाय पण जागाच नाही ठेवायला. आता असंच असतंय सिटीच्या ठिकाणी, जागा फुल पण पडती. परत त्यात मशीन ठेवली म्या आणि मग कसं काय बरं होणार बरं सांगा बरं. तुम्ही कसे आहात सगळेजण? मला लय मोठ्या मैत्रिणी आहेत त्या. माझं यूट्यूब चॅनलच्या जेवढ्या मैत्रिणी आहेत तेवढ्या असलेले कांदे निघतात. म्हणून आता रिचार्ज पण संपलाय मैत्रिणीनो माझा. मग व्हिडिओ 3-4 दिवस लेटच येते. तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज होतंय का? रिचार्ज 350-400 रुपयाला रिचार्ज झालाय आता मैत्रिणीनो. लय महाग झालाय रिचार्ज. एका दिवसाची हाजरी जाते म्हणायचं रानात कामं करण्याची. किंवा ब्लाऊज जरी शिवलं तरी एका दिवसाची हाजरी जाते म्हणायचं. 400 रुपये जरी रिचार्ज म्हटला तरी लय रिचार्ज वाढलेत म्हणायचं. त्या खासदारनी राघव चड्डानी सांगितलं होतं ना, त्याच्यावर त्यांनी बोलले होते संसदमध्ये. त्यांना सस्पेंड केलं परत.
ही खरी गोष्ट कोणाच्या लक्षातच आलं नाही की रिचार्ज बाबा भरपूर झालाय आपल्याला, गरीब लोकाला, सामान्य लोकाला परवडत नाही एका दिवसाची रिचार्ज टाकायचा. एका दिवसाची हाजरी जाते रिचार्जला सारी. मग करून खाणाऱ्याला परवडतं का? नाही परवडत. आणि साधा कॉल जरी काय तर 150 रुपयाचा का 300 रुपयाचा रिचार्ज टाकावा लागतं काय की मला वाटतं साध्या कॉलसाठी 150 रुपयाचा होता पहिला. आता काय माहित नाही कितीचा आहे. आता आभाळ आले बघा, लेकच नुक काल लय पाऊस पडला होता इकडे बी, त्याच्यामुळे म्हणलं भरावाच कांदा. परत बाळ आहे, पळापळी धावपळ नको. कसल्या धावपळीचं जीवन चालू आहे बाई माझं, तर लय अवघड आहे. काय तर पुढच्या शाळेत पाठवायचं, स्वयंपाक करायचा, डबा बनवायचा, परत लेकराला सांभाळायचं, परत कपडे शिवायची. कोण्या बाईने एवढं कष्टाचं काम आणलं होतं की पहिला जन्म कोणत्या बाईने घेतला होता तिनं. किती आहे बरं काम काम काम. रात्री सुद्धा झोप लागत नाही, एवढं काम आहे. लाईक करो, शेअर करो. हॅलो गाईज, हॅलो गाईज, हॅलो गाईज. हे बघा आमचं हे खोबरं आहे, तर आता खिसायचं. कॉपीराइट येतंय र. खिसायचंय आता. आमचा पप्प्या किसून देणार आहे मला, बघू आपण काय म्हणते. पप्प्या खोबरं किसून देतो का? देतो किसून तुला खोबरं. खरंच येत आहे तुला? येत नक्की. फिस बरं बघू पटकीनं पटापटा पटापटा किसून आता दाखव. कॅमेरा चालू आहे, मैत्रीण करतो म्हणताय काम. कॅमेरा नसेल चालू काय बी सांगते, मला काम करायला कंटाळा आलाय म्हणतो सारखं दिवसभर. तसं नाही करते की काम. हाय मैत्रिणींनो, कमी अभ्यास करायले करतो म्हणताय. ओय लिकरू लय शहाण आहे, लय गुणाचं क्यूट बच्चा आहे. कसा आहे आमचा हिरो? हाय का पोरगी बिरगी कुठं? लग्नाचा बारा उडवून टाकावं म्हणलं या उन्हाळ्यात. लाडू खायला भेटल, वरमाई होईल, मी तेवढंच म्हणलं. हाय का पोरगी? कमेंट करून सांगा कुठंतरी. ओके. काम पण लय झक्कास करतय ती, शेतातली कामं करतय. कोणतं काम येत नाही ती सांगा त्याला. काम टकाटक येते ती. माझ्या तोंडाकडे बघायला लागलाय, कॅमेऱ्यात बघायचं. शेतातलं काम येतंय, परत काय र म्हशी राखायला घरची कामं येतात, स्वयंपाक करायला येतंय. आजकालच्या मुलींना स्वयंपाक, धुनी, भांडी सगळी येतात. आमच्या पप्प्याला लय हुशार आहे पोरगं आमचं. खोबरं किसायचं आता, चटणीची तयारी करायची. ओके. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.